जय हरी माऊली. हा जय माऊली बोला. शुभ सकाळ आपल्याला. हो धन्यवाद माऊली. नमस्कार बोला. काय नाही माऊली, काल आपण जी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली की आपण 4 तारखेपर्यंत म्हणजे 3 तारखेपर्यंत सरकारचं वाट बघू की काय निर्णय घेतात. हा तर 4 तारखेपासून आपलं देहू इथून गाथा मंदिरापासून आपलं पायदल आंदोलन सुरू होण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. हो 100% अगदी. जर निर्णय आला तर तिथं आनंदोत्सव साजरा करू. नाही नाही जर निर्णय आला तर तर ते देहूमध्ये तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊ, नदीमध्ये स्नान करू आणि मुंबईच्या दिशेने रवाना होऊ. मग यामध्ये अर्धनग्न आंदोलन आहे की फक्त पायदल आंदोलन आहे? काही अडचण नाही महाराज. असेही सरकारने कपडे काढलेत, शर्ट काढला किती वेळ लागतोय. काही हरकत नाही. आणि माऊली आज सुद्धा सध्याच मी न्यूज बघितली. न्यूज 18 लोकमतला आपली बातमी लागलेली आहे की सरकारने वेळीच दखल न घेतल्याने तुकाराम बाबा देहूतून आंदोलन सुरू करणार. आणि दुसरी पण न्यूज बघितली की आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक. यावर आपलं काय म्हणणं आहे? 100% ह्याच्यामध्ये आपल्याला जे आर सुद्धा निघेल. जे आर जरी निघला सुद्धा आपण मुंबईच्या दिशेनं मंत्रालयावरती तरी सुद्धा जे आर निघाला तर आपण देहूमध्ये आनंद उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जाऊ. सर्वजण देहूमध्ये तरी एकत्र जमू. हो. झालं तर स्वागत करू, नाही झालं तर मुंबईच्या दिशेने जाऊ. माऊली, मुंबईमध्ये आझाद मैदानावर 101 लोकांचं सुद्धा आंदोलन सुरू होणार आहे. पुण्यातून आपल्या मार्गदर्शनात देहूतून मुंबईच्या दिशेने सुद्धा आंदोलन सुरू होत आहे. नेमकी ही शासनाला आपल्यामधली जे एका प्रकारची फूट वगैरे असा मेसेज तर जाण्याची शक्यता नाहीये? पुढचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? त्यांनी सांगितलेलं आहे की जे तिथले जे प्रमुख आहेत त्या लोकांनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी 100 लोक 101 लोक त्या ठिकाणी बसले जातील अमर उपोषणासाठी. वेगवेगळे 7 त्यांनी कंटेंट दिलेले आहेत. ज्याला जमत नाही त्यांनी रस्त्यावरती उतरावं, ज्याला जमत नाही त्यांनी तहसीलदार ऑफिसवर उतरावं. ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये घरोघरी जाऊन फोन केलेले आहेत. तर त्यांचा तो मेसेज आम्ही ऐकलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आम्हाला जमते चालत जायला, आम्ही चालत चाललोय. म्हणजे ध्येय एकच आहे, धोरण एकच आहे आणि मुद्दा सुद्धा एकच आहे की आम्हाला मुदतवाढ पाहिजे, कार्यकाळ वाढून पाहिजे. म्हणून त्या अनुषंगाने सगळं हे महाराष्ट्रभर आंदोलन. आणि राहिला प्रश्न एक की काही लोक मेसेज जरा चुकीचा पसरवतात. आता काली रात्री आमच्या ग्रुपमध्ये कोणतरी दादा होते, ते जर सोडलीप झाली. मग मला ते मला तो नंबर सेव्ह झाला गेला. त्यांना मला विचारले की बाबा तुम्ही तुकाराम बाबा का? म्हणजे हो. तुमचे 4 जिल्ह्याचं नेतृत्व करतं. अरे बाबा म्हणजे 4 जिल्ह्याचा प्रश्न, 4 जिल्ह्याची माणसं परीक्षेला काम घेतलं आणि बाकी जिल्ह्याची बाहेर टाकून असं आहे का म्हणलं? नाही. जिल्ह्याचा प्रश्न आहे. कोणी जरी तुमचा लातूर मधून एखादा व्यक्ती जर बोलला की त्या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री व कार्यपरिषद, म्हणजे लातूर जिल्ह्याचं होईल का काम? असं नाही ना. प्रत्येक जिल्ह्याच्या माणसाचा प्रश्न आहे आणि प्रत्येकाने जनार्दनाला जिथं शक्य होईल त्याच्या पद्धतीने सहकार्य करावं. माऊली, आपण 4 फेब्रुवारी पासून या आंदोलनात जुळला आहात. आपण जेव्हा दादा माझे अपडेट तुम्हाला मी सांगतो. 4 फेब्रुवारीला मी पहिला जॉईन होण्यापूर्वी मी तुमचे ऋषी पवार आहेत त्यांना मी सांगितलं की तुमच्या आंदोलनामध्ये मी सक्रिय होण्यासाठी तुम्हाला मला पत्र द्यावं लागेल. नक्कीच. तुम्ही ते पत्र काढा, मी माझ्या आंदोलनाची दिशा पुढची ठरवतो. तुम्ही पत्र काढून तुम्ही मला मागणी करा की आमचं नेतृत्व करावं, आम्हाला सहकार्य करावं. तसं ऋषी पवारने पहिलं पत्र काढलं, त्याची पोच माझ्याकडे आहे. नक्कीच महाराज. आणि त्यानंतर पहिलं पोच झाल्यानंतर मी पहिलं कलेक्टर ऑफिस सांगली इथं दिलं, निवेदन दिलं. त्यानंतर तिथं कमीत कमी 40 मीडियाला न्यूज बातमी आल्या, इलेक्ट्रॉनिक मीडियाला आल्या. त्यानंतर परत मी 4 तारखेला मुंबईला गेलो, 4 ठिकाणच्या बातम्या आल्या, त्या ठिकाणचं नियोजन देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्यानंतर पुन्हा मी 8 तारखेला पत्रकार परिषद घेतली. पुन्हा मी सांगलीमध्ये आंदोलन करणार, मोर्चा करणार, याच्या न्यूज आल्या. त्यानंतर त्या ठिकाणची प्रसिद्धी माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर 12 तारखेला माननीय भरतशेठ गोगावले साहेबांना फोन लावला, ते लाईव्ह मध्ये झालं, तिथल्या बातम्या आल्या. त्यानंतर परत पुन्हा माझ्याकडं सांगली जर त्या ठिकाणी भरतशेठ गोगावले साहेब आले 14 तारखेला, त्यांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं, त्याच्या बातम्या आल्या. त्यांनी त्याचं ठिकाणचं फॉलोअप घेतलं, तिथले इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रेस मीडियाने दखल घेतली. त्यानंतर परत चालू झालं. त्यानंतर पुन्हा 20 तारखेला
सांगली मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये मला वाटतं दखल मीडियाने घेतलेली नाही एवढी. तर त्याचा मला थोडा राग मनामध्ये निर्माण झाला की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतात आणि त्या ठिकाणी कुठेच बातमी येत नाही. एवढी प्रतिष्ठित व्यक्ती त्या ठिकाणी असतात. पण दखल घेणं गरजेचं आहे. विषय राज्याचा आहे. हा गावचा विषय नाही आणि तरी पोटतिरीकीने त्या ठिकाणी मांडतात. ते त्या ठिकाणी लोकांच्यापर्यंत पोहोचावं. त्याचं लक्ष कुठेतरी केंद्रित करावं. म्हणून मी परत सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि मग मी हा खुलासा केला आणि त्या पद्धतीने आता बातम्याला सुरुवात आहे. म्हणजे मी सातत्यपूर्वक एक पश्चिम महाराष्ट्र प्रमुख असेल म्हणून नव्हे, तर राज्य लेवलचे जे मंडळी आहेत त्यांनी त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात काम जर केलं असतं तर मला दाखवून द्यावं की मी नेतृत्व हा विषय नाही माझा. मला एकच आहे की त्या मुलाला न्याय मिळावा, ती तळमळ मिळावी हीच माझी परिचय भूमिका आहे आणि आताही तीच राहणार आहे आणि पुढेही तीच राहणार आहे. नक्कीच नक्कीच महाराज. आपण जो सांगलीमधून इशारा दिला होता, मुंबईवरून परतल्यावर तुम्ही सांगलीमध्ये इशारा दिला होता की महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार. बरोबर. मग नक्की हे त्याच मार्गाने आपण जातोय ना की तालुक्या नाही, ठिकाणी त्यामध्ये मी प्रत्येक वेळेस पायी दिंडी हा विषय पहिल्यापासून सुरुवातीपासून घेतलेला आहे. मी आजच घेतलेला नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्यात तो बघू शकताय आणि मला साहेब यामध्ये तुम्ही कुठल्या अँगलने चष्मा बघताय तो तुमचा प्रश्न आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला माझं काम काय आहे, तुमचं जर काम झाल्यानंतर माझा विषय संपून जाईल ना. तर मी त्यात आता पडलोय. मला झोकून घ्यायची सवय पडलेली आहे. मी एखादं काम घेतलं की ते अंगावर घेऊन करायची सवय पडलेली आहे. कोण येतंय नाही येतंय, मान अपमान सन्मान या न बघणारा माणूस आहे आणि कुणालाही रुपये न मागता मी आत्तापुत्र आंदोलन केलेले आहेत. पूर्ण मला एक रुपयाची आशा मला त्या ठिकाणची नाहीये. कुणी मला पैसे द्यावं, मला मोठं म्हणून नाचावं ह्याची मला अपेक्षा नाहीये. कोण कुठल्या जिल्ह्यातून आहे याची मला अपेक्षा नाही. ते माझेच आहेत आणि म्हणून मी माझ्या मनीप्रमाणे मी चाललेलो आहे. नक्कीच महाराज. माझं म्हणणं हे होतं की आपण जे म्हटलं होतं महाराष्ट्रभर आंदोलन पेटणार आहे, तर एक त्याचाच भाग म्हणून तुमच्या हाकेवरच हे सर्व काही होत आहे, तुमच्या मार्गदर्शनात सर्व काही होत आहे. तुम्ही जे काही ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी आहे, जेव्हा जेव्हा आंदोलन होतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील तेव्हा तेव्हा त्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या जे एक ग्रुप असतो प्रत्येक मीडियाचा, त्या गोष्टी त्या मीडियातली जी माणसं आहेत त्या ठिकाणचा मेसेज टाकला की बाबा तुकाराम बाबाचं आंदोलन जिल्हाभर झालं तर तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा. असे मेसेज आमच्या सांगली जिल्ह्यातले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी टाकून दिलेले आहेत. आणि त्यानंतर तुम्ही मला सांगा की ईबीप माझा असेल, आयबीएन लोकमत असेल, TV9 असेल, साम TV असेल, या सगळ्या चॅनलला प्रत्येक भागातून चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय. त्याचं जे केंद्रबिंदू जे आहे मीडियाचं मेन केंद्रबिंदू ते सांगली आहे आणि सांगलीतून या लोकांनी चांगल्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी आज आता मी मुंबईला जातोय तर सांगलीतल्या माणसाला मी फोन करतो की बाबा मुंबईतल्या माणसाला फोन करून सांगा मी सांगलीत येतोय. नक्कीच नक्कीच माऊली. या आता मीडियाला जे आहे जर लातूरमध्ये आता परवा आंदोलन झालं तर आम्ही सांगलीच्या माणसं सांगले लातूरला आमची माणसं आंदोलन करणार आहेत. आता तिथेही राजकारण त्याही लोकांना असं वाटलं की बाबा नाही तसं काही विषय नाही. तर मी त्या ठिकाणी मला एकाने फोन केला बाबा म्हणे तुम्ही कार्यक्रमाला या. हो येतो. तर दुसऱ्याने म्हटले बाबाला कशाला बोलायचं. अरे बाबा ठीक आहे ना काय अडचण नाही. पण तिथं जे चाकूरकर साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने भूमिका मांडली आणि एक लोकमत असणारं नेतृत्व त्या ठिकाणी प्राप्त झालं. माझं काम झालं ना हलकं साहेब. म्हणजे माझ्यापेक्षा भारी माणूस त्या ठिकाणी उपलब्ध झाला. त्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं. तर त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये एक चालना निर्माण झाली. पण हे जी गोष्ट आहे त्यानंतर तिथं जे आंदोलन आहे त्याला जे सातत्यपूर्वक आहे. आता माझ्यापर्यंत कमीत कमी नाही कमी तरी 7 पत्रकार परिषद झाल्या. नक्की 7 पत्रकार तर त्या पत्रकार परिषदेमध्ये बघितलं एक 4 जानेवारीची 4 तारखेची पहिला म्हणजे 3 तारखेला मी पत्रकार परिषद सांगलीमध्ये झाली. त्यानंतर मुंबईतला कार्यक्रम झाला त्याची पत्रकार परिषद झाली. मी भरशेर गोगावले साहेबांना भेटलो त्याची पत्रकार परिषद झाली. ते सगळ्या वेळेस प्रत्येक वेळेस त्यावर सातत्यपूर्वक एक भडीमारा जो असतो प्रशासकाच्या माध्यमातून करण्याचा तो करत असल्यामुळं आज कुठंतरी डिवाइस ऑफिसमधून मला फोन येतोय तुमची दिशा काय आहे, तुमची माणसं किती आहेत, तुमच्यासमोर माणसं किती असणार आहेत, तुम्हाला किती बंदोबस्त पाहिजे या गोष्टीची विचारणा केली जाते. नक्कीच माऊली. मीडियाला जागा करण्याचं काम जे झोपलेला मीडिया होता या आपल्या युवा प्रशिक्षणाच्या आंदोलनासाठी झोपलेला नाहीये मला. मीडिया हा जागृतच आहे. मीडिया कधी देखील झोपत नाहीये. पण मीडियाला त्यांच्यापर्यंत आपण देखील आता तुम्ही जागे आहात का झोपलात? आम्ही जागेचा मी काम करतोय म्हणून तुम्ही मला फोन केले ना. नक्कीच महाराज. मग तुम्ही मी फोन करतोय मीडियाचं काम आहे ते तुम्हाला मी रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे.
त्यांच्याशी कनेक्टेड राहणार आणि 6 महिने झोपणार, तुम्हाला कोण विचारणार? नाही. म्हणजे मीडियाला फक्त हाक द्या, मीडिया साथ द्यायला तयार आहे आणि ती हाक ही महत्त्वपूर्ण व्यक्तीची असली आणि पोटतिडकीने काम करणाऱ्या व्यक्तीची असली तर मीडिया नक्कीच आपला आवाज उचलतो, हे म्हणणं आहे का आपलं? तर तुम्ही सातत्यपूर्वक कधी देखील कमी लेखू नका. मीडिया ही तुमच्या खांद्याला खांदा लावणार. आता काल आम्ही पुण्यामध्ये आंदोलन करणार आहोत, मुंबईत आंदोलन करणार आहोत. त्या ठिकाणी कव्हरेज देण्याचं काम त्या ठिकाणी मीडिया करणारच आहे. नक्कीच नक्कीच आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे एकमेव साधन आहे. आझाद मैदानामध्ये गेल्यानंतर जेलमध्ये गेल्यासारखं काम आहे. नक्कीच महाराज. महाराज, आज सुद्धा महाराष्ट्र टाइम्स या न्यूज पेपरला बातमी आली आहे, जशी लोकमतला काल आली होती, की लाडक्या भावांची योजना सरकारच्या अंगलट आली. यामध्ये परमनंट करण्याचा कुठेच उल्लेख नव्हता, तरी सुद्धा आम्हाला कायम करा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. यावर आपलं मत काय येईल, की जी मुदतवाढ असेल ही कशी असेल? पोरं काम करतात का तुमच्या इथं? 6,000 बाई घरात तुमच्या भांडीपूजा करते का बघून मुंबईमध्ये तुमच्या? नाही. हा, काय अंगलट आली तुम्हाला? आमच्या पोराचं भवितव्य वाटोळ केलं तुम्ही. आमच्या पोरानं हॉटेल काढलं होतं, ते हॉटेल बंद केलं. आमच्या पोरानं दुकान काढलं होतं, दुकान बंद केलं. आमचा पोरगा एका ठिकाणी 10 वर्ष कामाला होता, सरकारी नोकरी लागणार म्हणून त्या मालकापासून काम सोडलं. ते तुमच्या इथून काम करू लागले. ते ठिकाणी 18,000 पगार देत होता माझ्या पोराला, 20,000 पगार होता माझ्या पोराला 25,000 कंपनीमध्ये पगार होता. आता मुलगा त्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जॉब चालू होता. ते सगळं सोडून तुमच्या विश्वासावर 6 महिने तुमच्याकडे काम करतो आणि 6 महिन्यानंतर घरात बसवतो. त्याला रस्त्यावर टाकलं तुम्ही. जे पहिला काम करत होता, जे खात होता त्याला पण उघडं करून त्याला भिका लावायचं काम केलं तुम्ही. काय केलं सरकारने? काहीच नाही. मग माऊली, याच प्रश्नावर माझा हे आहे प्रश्न, याच उत्तरावर माझा प्रश्न आहे, की मीडिया म्हणते कायमस्वरूपी हा शब्द कुठंच दिला नव्हता, असं शासनाचं म्हणणं आहे. मग शासनाला आपण हा मीडिया जो आपल्याकडे व्हिडिओ आहे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रशिक्षणार्थींकडे तो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ दाखवून आपण त्यांना सांगू नाही शकत का, की शासनाने आम्हाला म्हटलं होतं, की मंगलप्रभात जी लोढाचं स्टेटमेंट आहे, की आम्ही 50% त्यांना तिथंच परमनंट करू. एक माननीय मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री यांचे शब्द आहेत, की लाडका भाऊ हा परमनंट करू. मग यावर आपण त्यांना काही जाब विचारणार आहात का? शक्य नाही आहे. मला सरकारने सांगावं मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण म्हणजे काय, याचं स्पष्टीकरण द्यावं पहिला. आणि मग सरकारला या लाडक्या भावाचा डोकेदुखी वाढली का काय वाढली ते सांगावं नंतर. काय डोकेदुखी वाढते हो तुमची? 6,000 मध्ये काय पोरं आहेत ते? चॉकलेट गोळे देऊन राहिले का तुम्ही? 6,000 म्हणजे काय झालं? म्हणजे हा मुद्दा सुद्धा आपल्या आंदोलनामध्ये गाजणारच आहे. गाजणार म्हणजे काय? अहो 6,000 मध्ये काय करणार तुम्ही? 6,000 मध्ये कोण करते हो तिथं काम? नाही, कोणीच नाही करत. रोज सकाळी बाई 2 मिनिट भाजी घासायला येऊन जाते, ती मावशी महिन्याला 8,000 रुपये घेते. हो हो. मग लसणला साड्या द्या ना तुम्ही नेसाल आता मला. आणखी माऊली एक प्रश्न, की जर समजा मुदतवाढ भेटली, सगळं झालं, पण ते प्रमाणपत्र, जे कार्यमुक्तीचं प्रमाणपत्र आहे, या प्रमाणपत्रामध्ये असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, की हे दादा मी तुम्हाला एक प्रश्न केला, की मला फक्त मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षणचा अर्थ सांगा. हा हा, त्याचं नेमकं काय उद्दिष्ट होता तुमचा? सरकारने स्पष्टीकरण करावं. नक्कीच नक्कीच. सरकारला आपण या प्रश्नावर मंगलप्रभात लोढा काय सांगतात आम्हाला, की तुमचं ते 6 महिने प्रशिक्षण होतं आणि तुम्हाला तेवढंच होतं, तुम्ही आता निघा घरला. आणि जाऊन काय तर तुंचून वाजवायचं का संबळ वाजवायचं? नक्कीच नक्कीच महाराज, आपलं जे भांडण उगाच आहे, काहीतरी ऐकून घेतात म्हणून मूर्ख लोक नाहीत नाही म्हणावं सरकारला. काहीतरी सांगतोय म्हणून असं नाही ना. या ठिकाणी तुम्ही विचार करा, की 6 महिने तुम्ही काम करायला होतं एकीकडं आणि 6 महिन्यानंतर तुम्ही पत्र देताय. ते आस्थापनातलं पत्र कुठंच कामाला येत नाही. मग काय ते डोक्यावर लावून बांधून काय ते लग्नाची पत्रिका काय वाटत फिरायची? नक्कीच महाराज, हे सर्व प्रश्न तुमच्या मनात सुद्धा आहेत आणि ते शासनाला तुम्ही जबाबदाररीत्या विचारणार आहात, याच्यात कुठली शंका नाही. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, की सरकारने आम्हाला जे काय दिलंय, आम्हाला 100 आमची मागण्या नाही आहेत, आम्हाला 200 मागण्या नाही आहेत, आम्हाला पगार वाढ नको आहे, ना आम्हाला मुदत वाढ पाहिजे आहे. त्या ठिकाणी मुलांना 6,000 असेल, 10,000च्या वर पगार, 1 रुपया वाढवू नका. आम्ही लिखी लिहून देतो तुम्हाला, आम्हाला पगार नको. पण आहे त्या ठिकाणी सरकारने कॉन्ट्रॅक्ट बेस असेल किंवा काम असेल, आहे त्या ठिकाणी काम वाढवून द्यावं, काम आम्हाला परवानगी द्यावी, हीच आमची रास्त मागणी आहे. याच्यावरती आम्ही ठाम आहे. ठीक आहे. नक्कीच महाराज, सकाळी सकाळी आपण आंदोलनाची पुढची दिशा आणि आंदोलनाच्या मुख्य मागण्या याबद्दल सविस्तर माझ्यासोबत चर्चा केली. धन्यवाद साहेब. आपण सकाळ सकाळी उठून आम्हाला झोप मला होते अजून
आणि सकाळ सकाळी उठून मला ते सरकारचं डोकेदुखी सांगितली आमच्या पोरांची. आमची पोरं डोकेदुखून राहिले का तुमचे काम करून राहिले? नाही नाही हा? नाही. आमच्या पोरासंगला तुम्ही काम करू शकून डोकेदुखी वाटते तुम्हाला? 6 महिने बरे वाटले पोरं आमचे आणि 6 महिने तर तुम्हाला डोकेदुखी वाटले. वा, अजय बरे तुझे सरकार. अजब देवा भाऊ तुझी सरकार. सर तुझे सरकार. नक्कीच भेटा मला महाराज. तुम्ही सरकार तुमचं, तुम्हाला भेटतो मी पण. नक्कीच नक्कीच महाराज. आपलं नेतृत्व ही एकदम प्रशिक्षणार्थांचा जो शेवटचा टप्पा आहे या टप्प्यात येऊन ठेपलेला आहे आणि या टप्प्यातून आपल्याला नक्कीच यश मिळालेच आहे. फक्त कागद स्वरूपी आपल्याला यश संपादन करायचं बाकी आहे. एवढी सगळी मेहनत नक्कीच गुलालही आपलाच असेल, सगळं काही विजयी आपलाच असेल. धन्यवाद माऊली. धन्यवाद. शुभ सकाळ मुली.